ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावलं। अरविंद सावंत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवरती पोहोचले। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय ऑपरेशन टायगरची चर्चा कालपासून सुरू झाली आणि त्यानंतर थेट अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावण्यात आलेलं आहे। काय अपडेट या संदर्भात? कारण अरविंद सावंतांनी तर थेट कागदावर लिहून सुद्धा दिलेलं आहे। नक्कीच सजल, आपण पाहतोय की अरविंद सावंत हे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत आणि ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि पुढील कायदेशीर बाबी कशा पद्धतीने पार पाडायच्या या संदर्भात ते उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कारण काल ज्या पद्धतीने वृत्तपत्रांमध्ये अरविंद सावंत यांच्यासह खासदारांची नावं छापून आली, त्यामुळे आपण संबंधित वृत्तपत्रांना कायदेशीर नोटीस बजावणार आहोत अशा पद्धतीची अरविंद सावंत यांनी माहिती दिली होती। त्यानंतर त्यांनी आपण ठाकरेंच्या शिवसेनेला केव्हाही मरेपर्यंत सोडून जाणार नाही अशा पद्धतीने लिहून देखील दिलं होतं। परंतु त्यानंतर आता मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत। आज या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हापासून विधानसभा निवडणूक झालेल्या आहेत तेव्हापासून ठाकरेंचे खासदार शिवसेनेला रामराम करणार किंवा ठाकरेंना सोडून जाणार अशा प्रकारचे वारंवार चर्चा होती। अशा प्रकारचे वक्तव्य वारंवार शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आणि वारंवार नेत्यांकडून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु काल ज्या पद्धतीने वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या आणि त्यानंतर अरविंद सावंत यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे, ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज अरविंद सावंत मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांना नक्की काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की कायदेशीर बाबींना सामोरे जात असताना कशा पद्धतीने पुढे गेले पाहिजे यावरती देखील चर्चा होणार आहे। परंतु ज्या पद्धतीने धन्यवाद निवृत्ती दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। अरविंद सावंत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आता मातोश्रीवर पोहोचले। मला नाही माहिती बाबा, यातलं दोन्ही बाजूचे स्टेटमेंट्स काल आलेले आहेत, त्याच्यामुळे एकदा जर एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेकडून आलं असेल की आमच्याकडे तसं काय ऑपरेशन नाही, मग विषयच संपला ना, त्याच्यात आणि वेगळं काय बोलायचं। काँग्रेसचा कुठलाही खासदार यांच्या तावडीत जाणार नाही आणि या सरकारचा शेवट आहे। दिल्लीतलं सरकार असेल की राज्यातलं सरकार असेल, हे यांचं शेवट आहे। जुमलेबाजी आता लोकांना या सरकारची कळलेली आहे, त्याच्यामुळे हे सरकारच राहणार नाही। त्यामुळे काँग्रेसचा कुठलाही खासदार यांच्या तावडीत जाणार नाही।